नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज झालेला मराठीचा पेपर अपेक्षा करतो की सर्व विद्यार्थ्यांना चांगलाच गेला असेल. कारण मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर आपण जो पेपर PDF टाकली होती ती PDF जवळजवळ 50 ते 60% जशीच्या तशी उतरलेली आहे. तर आपण याच जो पेपर झाला मराठीचा तो पेपरची सविस्तर माहिती या ठिकाणी घ्यावा. सविस्तर उत्तर मी त्या ठिकाणी सर्व पेपर तुम्हाला सोडून दाखवतो की आजचा पेपर कसा होता. तर विभाग 1 यामध्ये गद्य हा तुम्हाला गद्य आलेला होता. यावर काही प्रश्न होते. तर पहिला प्रश्न होता मराठी भाषेने आपल्याला मानलेल्या इतर भाषा. तर याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं होतं बघा. संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड आणि इंग्रजी. तर या 4 भाषा या ठिकाणी तुम्हाला राईट डाऊन करायच्या होत्या. तर दुसरा प्रश्न होता भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग. तर या ठिकाणी भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची उत्पत्ती शोधणे. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग इथे दिलेला आहे बघा. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे उत्पत्ती शोधणे. आणि त्यानंतर होतं नदीसारखा प्रवाही. तर नदीसारखा प्रवाही म्हणजे या ठिकाणी शब्द दिले. भाषेमध्ये अनेक शब्द असतात, येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असतात. म्हणून या ठिकाणी भाषा या ठिकाणी शब्द होता की नदीसारखी प्रवाही म्हणजे भाषा. त्यानंतर स्वमत तुम्हाला स्पष्ट करायचं होतं. स्वमतमध्ये प्रश्न होता गरज नसताना इतर भाषेमधले शब्द वापरून बोलू नये. या लेखिकेच्या मताबाबत तुमचे सोदाहरण लिहा. तर ही देखील आपण PDF आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली होती की हा प्रश्न तुम्हाला ते 10 ते 15 ओळीमध्ये लिहायचा होता आणि तो 3 मार्कासाठी होता. त्यानंतर दुसरा उतारा तुम्हाला आलेला होता. या उतारावर प्रश्न होता झाडाची पाने महत्त्वाची असतात कारण झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. आणि दुसरा प्रश्न त्यामध्ये दिलेला होता झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. कारण तर त्या ठिकाणी कारण होतं पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल. तर या ठिकाणी होतं हे बघा, श्रीमंत आहात हे दाखवण्यासाठी तर तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, असं या प्रश्नाचे उत्तर होते. त्यानंतर प्रश्न दुसरा होता खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा. नंबर 1 हे पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात. हे विधान चूक होतं. आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो. हे विधान देखील चूक होतं. त्यानंतर तिसरा होतं आपल्या घराभोवती झाडे असणे महत्त्वाची आहेत. हे विधान अगदी बरोबर आहेत. आणि चौथं विधान होतं आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल. तर हे विधान देखील बरोबर होतं. म्हणजे पहिले दोन्ही विधान चुकीचे होते आणि खालचे दोन्ही विधान बरोबर होते. त्यानंतर तिसरा प्रश्न होता स्वमत. आपण शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. तर हा आपण PDF आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. हा 10 ते 15 ओळीचा अपेक्षा होती आणि हा 3 मार्कासाठी होता. अपेक्षा करतो का आपण तो लिहिलेलाच असेल. त्यानंतर अपठित गद्य यामध्ये प्रश्न होता अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. तर याचं उत्तर होतं हे बघा, अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हाला ताठ मानेने वावरता येतं. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर लिहायचं होतं ताठ मानेने वावरता येते. आणि वृत्तीमुळे होणारे फायदे तर तुमचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढतो. त्यानंतर दुसरा प्रश्न होता आकृती पूर्ण करा. इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी. यामध्ये सहकार्य दिलेलं होतं. तर या ठिकाणी शब्द लिहायचे होते. तुम्हाला बघा इथं दिलेले आहे आदर आणि विश्वास वाटू लागतो. तर या ठिकाणी विश्वास, सहकार्य आणि आदर असे 3 शब्द होते. त्यानंतर विभाग 2 पद्य यामध्ये आकृतीबंध पूर्ण करा. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. तर यामध्ये वाट विचाराला शिवाय जाऊ नये. या ठिकाणी दिले बघा वाट पुसल्याविना जाऊ नये आणि फळ ओळखल्याविना खाऊ नये. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं की वाट पुसल्याशिवाय जाऊ नये आणि फळ हे ओळखल्याशिवाय खाऊ नये. त्यानंतर दुसरा प्रश्न होता आकृती पूर्ण करा. यामध्ये कधीही करू नये अशा गोष्टी. कधीही करू नये अशा 4 गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या होत्या. तर यामध्ये कवितेमध्ये दाखवलेल्या होत्या बघा पापद्रव्य जोडू नये हा एक. त्यानंतर पुण्यमार्ग सोडू नये 2. आणि त्यानंतर वाचाळाशी तोडू नये म्हणजे वाचाळाच्या नादी लागू नये. आणि नंबर 4 लिहायचं होतं कोणाचेही उपकार घेऊ नये. तर या ठिकाणी हे 4 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे होते. त्यानंतर चौथा प्रश्न होता. तिसरा प्रश्न आहे खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तर या सरळ अर्थ शब्द आपण आपल्या PDF
सविस्तर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला होता. त्यानंतर चौथा प्रश्न आहे काव्य सौंदर्य. खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. सभेमध्ये लाजोने बाष्कळपणे बोलू नये. तर हा देखील काव्य सौंदर्य आपण आपल्या PDF आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे सविस्तर असं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर खालील मुद्द्याच्या आधारे कोणतेही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. तर या ठिकाणी भरत वाक्य किंवा आश्वासक चित्र असे 2 कविता तुम्हाला दिलेल्या होत्या. या प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री लिहायचे होते. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय, प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे या ठिकाणी तुम्हाला लिहायची होती. भरत वाक्य ही कविता मोरोपंत यांची होती व आश्वासक चित्र ही नीरजा यांची होती. तर या ठिकाणी आपण PDF सविस्तर आवडणे व न आवडणे याचे कारण त्या ठिकाणी दिलेली होती. बघा या ठिकाणी प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे व न आवडण्याचे कारण. तर PDF आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सविस्तर असं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं होतं. अपेक्षा करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी लिहिलेले असतील. त्यानंतर खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तर हा देखील आपण रसग्रहण बघितलेला होता. यामध्ये मी रसग्रहणाची सविस्तर अशी माहिती तुम्हाला PDF दिलेली होती. त्यामध्ये तू झालास मुक समाजाचा नायक याचा स्पष्ट आणि सौंदर्य स्पष्ट असे सौंदर्य भाषा वैशिष्ट्ये आपण त्या रसग्रहणामध्ये बघितलेली आहे. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन. या स्थूल वाचनमध्ये नंबर 1 प्रश्न आहे गिरिजा कीर यांच्या बालनाटिकेचे विशेष. तर हा आपण प्रश्नाचं उत्तर PDF सविस्तर दिलेलं होतं. त्यानंतर दुसरा आहे भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत हे विरंगना पाठाच्या आधारे स्पष्ट करा. याचं देखील सखोल असं उत्तर आपण आपल्या PDF दिलेलं आहे. आणि नंबर 3 होता उत्पत्ती कोशाचे कार्य. तर याचं देखील आपण PDF तुम्ही बघितलेली असेल त्यामध्ये उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर विभाग 4 भाषा भास. तर यामध्ये व्याकरण घटकावर आधारित काही प्रश्न आहेत. नंबर 1 समास योग्य जोड्या लावा. नीलकमल. तर नीलकमल याचा कर्मधारय समास होता आणि नवरात्र याचा द्विगुणी समास होता. त्यानंतर आता आपण वळूया शब्दसिद्धीकडे. दिलेल्या शब्दाचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. यामध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले होते. नंबर 1 कारागिरी, हुरहुर, लाल लाल आणि अतिरेक. यामध्ये प्रत्येक घटिक शब्दामध्ये कारागिरी येतं. त्यानंतर उपसर्ग घटिक शब्दामध्ये अतिरेक येतो आणि अभ्यस्त शब्दामध्ये हुरहुर आणि लाल लाल हे 2 शब्द येतात. त्यानंतर वाक्यप्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. नंबर 1 होतं सटकी मारणे. सटकी मारणे म्हणजे गुपचूप पसार होणे आणि त्याचा वाक्याचा उपयोग तुम्हाला करायचा होता. त्यानंतर कान देऊन ऐकणे याचा अर्थ होता लक्षपूर्वक ऐकणे आणि त्याचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा होता. त्यानंतर पित्त खवळणे याचा अर्थ आहे राग येणे. याचा वाक्यात उपयोग करून तुम्हाला लिहायचं होतं. आणि शेवटचा होता अचंबित होणे. अचंबित होणे म्हणजे आश्चर्यकारक होणे किंवा आश्चर्यचकित होणे आणि त्याचा तुम्हाला उदाहरण द्यायचे होते. त्यानंतर हा प्रश्न आहे भाषिक घटकावर आधारित कृती शब्द संपत्ती. तर यामध्ये खालील शब्दांचे समानार्थी शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे होते. घर. घर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला माहीतच आहे सदन, गृह किंवा आलय. आणि त्याचप्रमाणे नदी. नदीला आपण सरिता असे म्हणतो. व दुसरा प्रश्न आहे खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. हे तर खूप सोपे होते. रात्र याचा विरुद्धार्थी शब्द दिवस आणि हजर याचा विरुद्धार्थी शब्द गैरहजर. त्यानंतर खालील शब्दाचे वचन बदला. यामध्ये नंबर 1 आहे पुस्तक. पुस्तकचं वचन बदलून पुस्तके आणि झाडे याचं वचन बदलून झाड. त्याचप्रमाणे खालील चौथा प्रश्न आहे खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर यामध्ये इमान व दार हे शब्द वगळून त्या ठिकाणी इमानदार हे या शब्दापासून तुम्हाला लिहायचं होतं. तर तुम्ही त्या ठिकाणी मान, नर, मार असे 2-3 शब्द त्या ठिकाणी लिहू शकले असते. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन. तर या ठिकाणी अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा होता. 4 शब्द या ठिकाणी तुम्हाला दिलेले 5 शब्द दिलेले होते.
यामध्ये पहिला शब्द होता सहानुभूती, तर यामध्ये सहानुभूतीचा हा दुसरा शब्द तुमचा बरोबर होता, सहानुभूती. त्यानंतर खाली होतं अभिव्यक्ती, अभिव्यक्तीमध्ये नंबर 1चा शब्द बरोबर होता, अभिव्यक्ती. त्यानंतर खालील शब्द दिला होता तुम्हाला क्रियाशील, तर क्रियाशीलमध्ये 3 नंबरचा शब्द सर्वात क्रियाशील हा शब्द बरोबर होता, 3 नंबरचा. त्यानंतर कीर्तन, तर या कीर्तनमध्ये देखील 3 नंबरचा शब्द योग्य होता, कीर्तन. आणि त्यानंतर शिरोधार्य, शिरोधार्यमध्ये नंबर 1चाच शब्द बरोबर होता. आणि शेवटचा शब्द तुम्हाला दिलेला होता आशीर्वाद, तर आशीर्वादमध्ये या शेवटच्या शब्दातला शेवटचा शब्द अगदी बरोबर होता, आशीर्वाद. अपेक्षा करतो आपण बरोबर लिहिलेले असेल. त्यानंतर खालील विरामचिन्हे तुम्हाला ओळखायची होती, ही पण एकदम सोपी होती. हे प्रश्नार्थक चिन्ह आहे हे आपल्याला माहिती आहे, आणि हे चिन्ह उद्गारवाचक आहे. तर या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आणि या ठिकाणी उद्गारवाचक. त्यानंतर पारिभाषिक शब्द होते, यामध्ये खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहायचे होते. काही शब्द असे असतात जे आपण इंग्लिशमध्येच बोलतो पण मराठी माहीत नसतं. तर या ठिकाणी पहिला शब्द होता बायोडाटा, तर याला आपण स्वपरिचय असं म्हणतो. आणि मोबाईलला ध्वनी असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मराठीची उत्तरपत्रिका सोडवली आहे, व जे सोमत, स्थूल वाचन आणि कवितेचे रसग्रह या सर्वांचे अपेक्षित उत्तर आपण आपल्या PDF मध्ये दिले आहे, व PDF ची लिंक कॉमेंट बॉक्समध्ये आहे. तर सर्वांनी आपली उत्तर शीट, आन्सर शीट तपासून घ्या, चेक करून घ्या, आणि किती मार्क पडले हे आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.